इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 2 पॅरलल लाईन्स. गेल्या तासिकेला या प्रकरणाची आपण सुरुवात केलेली आहे. पॅरलल लाईन्स मीन्स द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट टू ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. त्याचप्रमाणे दुसरा पॉईंटसुद्धा आपण पाहिलेला होता, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. त्या प्रॉपर्टीज ज्या होत्या करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट अँड इंटिरियर अँगल टेस्ट. When one pair of corresponding angle is congruent, then all the remaining pairs of corresponding angles are congruent, then the lines are parallel to each other. Next property, alternate angle test. When one pair of alternate angle is congruent, then all the remaining pairs of alternate angles are congruent. And third property, when one pair of interior angles on one side of the transversal is supplementary, then the other pairs of interior angles is also supplementary. या तीन प्रॉपर्टीज ज्या आपण गेल्या वेळेला पाहिलेल्या होत्या, आज याच प्रॉपर्टी आपण ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये या प्रॉपर्टी कशा आहेत ते पाहणार आहोत. पहिली प्रॉपर्टी जी आहेत आता या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे, पहा. आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स. या टू पॅरलल लाईनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या या फिगरच्या साहाय्यानं आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत किंवा व्हेरीफाय करायच्या आहेत. आता या प्रॉपर्टी ज्या आहेत या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे, पहा. दोन लाईन्स ज्या आहेत त्याला आपण नावं देऊ. एक लाईन L अँड लाईन M अँड देअर ट्रान्सव्हर्सली इज लाईन N. आता यामध्ये पहा, ह्या दोन्ही लाईन L आणि M या पॅरलल असतील किंवा ज्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी व्हेरीफाय करत असताना ह्या लाईन L आणि लाईन Mला ट्रान्सव्हर्सल N इंटरसेक्ट केल्यामुळे त्या पहिल्या लाईनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते, छेदते, त्या ठिकाणी हे चार अँगल्स फॉर्म होतात. अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D. त्यानंतर अँगल E, F, G अँड H. आता यामध्ये आपण अँगल A जो आहे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या रंगीत कागदावरती अशा पद्धतीनं ह्या दोन लाईन्स काढायच्या आहेत. या दोन लाईन्स काढल्यानंतर या ठिकाणी A आणि D ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणी हे अँगल जे आहे ते कापून घ्यायचे आहेत. कापून घेतल्यानंतर आपल्याला दिसेल, पहा, अशा पद्धतीनं की हा जो A अँगल आहे तो बरोबर या पद्धतीनं असा ठेवायचा आहे. त्यानंतर हा D अँगल जो आहे तो सुद्धा या पद्धतीनं, म्हणजे हा रंगीत कागद ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पहा, हे या ठिकाणी A होता, या ठिकाणी D होता. अँगल A प्लस D या दोघांची सम जर घेतली, दोघांची बेरीज घेतली तर ती 180 डिग्री होतात. हे लिनियर पेअरमधले अँगल्स आहेत. आता अँगल D ज्या ठिकाणी आहे तो अँगल मी H या ठिकाणी घेतो. रेषेच्या वरच्या बाजूचे अँगल्स बरोबर या ठिकाणी तो अँगल H या ठिकाणी D आणि अँगल H हे दोन्ही एकरूप होतात आणि हे दोन्ही अँगल D आणि H हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे Dचं जेवढं माप आहे तेवढंच या ठिकाणी Hचं माप आहे. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ही एक पेअर झाली. आता या ठिकाणी A या ठिकाणी दुसरा अँगल ठेवलेला आहे, पहा, की तो मी E या ठिकाणी नेतो रेषेच्या वरच्या बाजूला. बरोबर या ठिकाणी तोही अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे या अँगल C. या पद्धतीनं हा अँगल इथे ठेवून घ्यायचा आहे. त्या पद्धतीनं अँगल A आणि अँगल E हे दोन्ही
अशा दोन पेअर झाल्या पहा, डी आणि एच, ए आणि ई. आता रेषेच्या खालच्या बाजूचे अँगल आहेत ते आपण बघणार आहोत पहा. या ठिकाणी हा अँगल ए जो आहे तो सी सी कॉन्ग्रुएंट आहे, कारण हे दोन्ही अँगल्स कसले आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. या पद्धतीनं हे ठेवून घेऊया. हा सी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि एचं माप आणि डीचं माप आणि बीचं माप कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. हा बी आणि डी हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. म्हणून हा बी आता इकडे एफवरती आणून ठेवल्यानंतर हा बी आणि एफ कॉन्ग्रुएंट आहे. ही तिसरी पेअर कॉन्ग्रुएंट आहे रेषेच्या खालच्या बाजूची. त्यानंतर सी आणि इकडे जी सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. पहा बरोबर तंतोतंत हे जुळतात. आणि म्हणून या ठिकाणी हे जे अँगल्स आहेत, आता डीची आणि एच ही करस्पॉन्डिंग अँगलची वन पेअर झाली, सी आणि जी दुसरी पेअर झाली, ए हा ई सी कॉन्ग्रुएंट होता, त्यानंतर बी हा एफ सी कॉन्ग्रुएंट होता. म्हणजेच वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, देन द ऑल द रिमेनिंग पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, देन द लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू ईच अदर. ही पहिली प्रॉपर्टी झाली करस्पॉन्डिंग अँगल टेस्टच्या बाबतीमध्ये. आता आपण दुसरी प्रॉपर्टी पाहणार आहोत, अल्टरनेट अँगल्स किंवा विक्रम कोन असे म्हणतो आपण. लाईन एल आणि लाईन एम ह्या दोन्ही रेषा आहेत, त्यांची यानी छेदिका आहे. वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. आता या पद्धतीनं हा अँगल ठेवलेला आहे इथे, आणि हा दुसरा अँगल जो आहे किंवा हाच अँगल आता एवढाच अँगल ई असणार आहे. हा डी सी जेवढा आहे तेवढाच इकडे ई असणार आहे. इथे बा या पद्धतीनं तेवढाच अँगल आहे. मग सी हा ई सी कॉन्ग्रुएंट आहे. ही वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट, देन रिमेनिंग पेअर इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आता बी आणि एच हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग बी जवळ हा अँगल जो कापलेला आहे तो मी ठेवलेला आहे बरोबर. हा अँगल जेवढा बी आहे तेवढाच या ठिकाणी एच असणार आहे. या पद्धतीनं बरोबर तंतोतंत जुळतो आहे हा अँगल. म्हणून बी आणि इकडे एच दोन्ही अँगल्स हे म्हणजे वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट, देन द रिमेनिंग पेअर इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट, देन द लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर, मीन्स लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता आपल्याला तिसरी प्रॉपर्टी बघायची आहे, ती म्हणजे when a transversal intersects two lines and the angle forms one side of a transversal, then the sum of these two angles is 180 degree, then the lines are parallel to each other, means the angles are supplementary. पहा आता ह्या दोन्ही अँगलची हा अँगल आणि हा अँगल ह्या दोन्ही अँगलची सम 180 डिग्री कशी येणार आहे ते पहा. आता हा अँगल जो आहे तो मी या बाजूने असा इकडे लावतो, म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत ते लिनियर पेअरमधले होतील, रेषीय जोडीतील कोण होतील, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही या कोणाचं माप एक रेषा तयार होते, आणि एकाच रेषेत असल्यामुळे हे दोन्ही अँगलची बेरीज किती होते, 180 डिग्री होते. मीन्स इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता ही एक पेअर सप्लिमेंटरी झाली. दुसरी पेअरसुद्धा आपण बघणार आहोत. पहा हा अँगल असा ठेवलेला आहे आणि दुसरा अँगल जो आहे तो या पद्धतीने मी ठेवतो. पहा या दोन्ही अँगलची बेरीजसुद्धा आता किती येते, 180 डिग्री येते. म्हणून ह्या तिन्ही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या या पद्धतीनं आपण या व्हेरीफाय केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ह्या तिन्ही प्रॉपर्टी पहा. A transversal intersects two lines and one pair of corresponding angle is congruent, then the other pairs of corresponding angles are congruent. म्हणजे डी हा एच सी कॉन्ग्रुएंट असेल, सी हा जी सी कॉन्ग्रुएंट, ए हा ई सी कॉन्ग्रुएंट, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. ह्या चारही पेअर्स जे असतात त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या कॉन्ग्रुएंट असतात. देन a transversal intersects two lines and one pair of alternate angles C is congruent to angle E, then the remaining pair is also congruent. And a transversal intersect two lines and interior angles are supplementary, means angle C plus angle H is equal to 180 degree,
देन द अदर पेअर इज ऑल्सो सप्लिमेंटरी. या पद्धतीनं या आपण प्रत्यक्ष जे टेस्ट आहेत त्या व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि या प्रॉपर्टीजचा उपयोग करून आपण पुढे काही थेरम्स आणि त्याच्यावरती आधारित असणारी काही उदाहरणं जी आहेत ती पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद. तोपर्यंत ह्या सर्व प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि ही जी प्रॉपर्टी जी आहेत अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीनं कागदावरती हे 2 लाईन्स काढून ट्रान्सव्हर्सल काढून कैचीच्या साहाय्याने तुम्ही ते कापून घ्यायचे आहेत अँगल्स आणि व्हेरीफाय होत आहेत की नाही ते पाहायचे आहेत. धन्यवाद.